साल्हेर. मला साल्हेर किल्ल्याबद्दल खूप कौतुक होतं, पण काही कारणामुळं तिथे अजून गेलो नव्हतो. एका साखरपुड्याच्या निमित्तानं नाशिकला जायचं होतं, म्हणून त्याला जोडून पुढे बागलाण परिसरात हा किल्ला बघायचं ठरवलं. शुक्रवारी दुपारी साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यावर नाशिकहून 3 वाजता निघालो. दिंडोरी सप्तशृंगी मार्गे साल्हेरवाडीमध्ये सूर्यास्ताला पोहोचलो. तिथे साल्हेर फोर्ट कॅम्प नावाचं हॉटेल आहे. तिथे राहायची उत्तम सोय आहे. मी एकटाच होतो, त्यामुळे मला एक खोली मिळाली. रात्रीचं छान जेवण करून कडक थंडीचा आनंद घेत शेताजवळ गेलो. अचानक सालोटा किल्ल्याच्या मागून चंद्रोदय झाला. काय अप्रतिम नजारा होता. चंद्राला शुभरात्री म्हणून मी 2-2 पांघरुणात घुसलो आणि कधी झोप लागली मला कळलंच नाही. सकाळी लवकर उठून एका दुसऱ्या ग्रुप बरोबर किल्ला करायचा बेत होता, पण त्या ग्रुपला तिथे पोचायला फारच उशीर झाला. त्यामुळे पोळी भाजी पॅक करून मी एकटाच निघालो. तिथल्या सावळीराम नावाच्या माणसानं साधारण रस्त्याची माहिती दिली आणि काही लागलं तर फोन करा असं सांगितलं. ग्रामपंचायतीच्या ऑफिस समोर गाडी लावून मी किल्ल्याच्या दिशेने निघालो. खाली युनेस्को प्रमाणित किल्ला असा बोर्ड होताच. एक छोटं दार ओलांडून ट्रेक सुरू केला. थोड्या अंतरावर गेल्यावर 3 निरीक्षण मनोरे दिसले. सूर्योदय आणि त्याच्या पार्श्वभूमीवर खूपच सुंदर दिसला. काही अंतर गेल्यावर जंगल सुरू होतं. दाट झाडी छान गारवा देऊन जाते. पुढे रस्ता वर जातो. खरं तर रस्ता कळायला पाहिजे, पण मी चुकलो आणि थोडा पुढे गेलो, पण रस्ताच सापडेना. थोडं वरती खालती करून बुरुजाच्या दिशेने जात राहिलो. काही अंतर गेल्यावर दगडी पायऱ्या दिसल्या. पुढे चालत वर गेल्यावर पहिला दरवाजा लागतो. बुरुजाची छान पुनर्बांधणी केली आहे. दुसऱ्या दरवाजापर्यंत सुंदर पायऱ्या आणि चालायची वाट केलेली दिसते. थोडे फोटो वगैरे काढून पुढे बुरुजाच्या बाजूच्या भिंतीला लागून चालत निघालो. आजूबाजूचा अफाट सह्याद्री परिसर सकाळच्या प्रकाशात उजळत होता. गडाला प्रदक्षिणा घालून मागच्या बाजूनं वर जायचा रस्ता आहे. इथे पण एका ठिकाणी चुकलो आणि खूपच खतरनाक ठिकाणी अडकून पडलो. छातीत धडधडेल अशा अवस्थेत विचार केला की आता परत जावं. मागे वळून परत निघालो. तेवढ्यात थोडं पुढे गेल्यावर वरती जायचा किल्ला दिसला. वरती जायचा रस्ता दिसला. एकदम खडाजिना होता. पूर्वीच्या काळात कसा काय तो बांधला असेल याची कल्पना पण करता येणार नाही. मी जिन्यावरून वर जात असताना खालून एक माणूस आला. त्याने मला एकट्यालाच पाहिलं म्हणून मदतीला आला असं सांगितलं. तो स्वतः एका चर्चमध्ये पाद्री आहे असंही तो म्हणाला. गावातल्या गप्पा, सरकार कसे युनेस्कोच्या नावाखाली आलेले पैसे खाते आणि त्यांना काहीच मिळत नाही, कशी त्यांची जमीन आहे, तो कसे लोकांना बरे करतो वगैरे बोलत आम्ही वर गेलो. खरं सांगायचं तर मला त्या व्यक्तीचा संशयच येत होता. हा असा कसा काय अचानक आला इथं? पण पुढे गेल्यावर तो त्यांच्या दिशेने उजवीकडे निघून गेला आणि मी वरती गडाच्या सर्वात उंच देवळापाशी पोचलो. एकटाच असल्यानं शांत बसून ध्यान केलं, डबा खाल्ला, फोटो काढले. महाराष्ट्रातल्या सर्वात उंच किल्ल्यावर येण्याचं अफाट समाधान तिथं झालं. शिवाजी महाराजांनी कुठे कुठे आणि किती विचार केला असेल, खरंच कमाल आहे. साल्हेरच्या युद्धाची गोष्ट आठवत मी खाली आलो. येताना गडावरचा तलाव आणि गुहा बघितली. दुपारी 1 पर्यंत खाली आलो आणि मग परतीच्या मार्गाला लागलो.